नमस्कार. MB न्यूज म्हणजे महाराष्ट्राच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. सध्या आपण चांदुरली पंचायत समितीमध्ये आलेलो आहे. चांदुरली पंचायत समितीचे सदस्य श्रद्धा बाबाराव वराडे यांनी थेट सदस्यपदाचा राजीनामा दिलेला आहे. ते आपल्यासोबत आहे, तर त्यांच्यापासून आपण जाणून घेऊ. नेमकं काय सांगा, काय राजीनामा दिला तुम्ही सदस्यपदाचा? आमच्यासोबत आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय अरुणभाऊ अडसड यांनी आम्हाला शब्द दिलेला होता आणि दिलेला शब्द हा त्यांनी पाळलेला नाही. शब्द पाळलेला नाही याच्याबद्दल आमची कोणतीही नाराजी नाही, पण आम्हाला विश्वासात घेऊन हा शब्द पाळला नाही. आम्हाला कोणत्याच प्रकारचं यांनी सूचना दिली नाही, पूर्वसूचना दिली नाही, आणि म्हणून हा केलेला हा एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी केलेला हा विश्वासघात आहे. नेमकं सभापती पदाच्या दावेदार तुम्ही होत्या, नेमकं डावलण्याचं काय कारण आहे? डावलण्याचं कारण हे अनुत्तरित आहे. याचे उत्तर मलाही अजून सापडलेले नाही. याचे उत्तर मलाही माझ्या नेत्यांकडून कदाचित मिळाले तर बरं होईल. कारण ज्या अर्थी मी या कार्यामध्ये उतरली त्या अर्थी मी माझा 100% प्रतिसाद या कार्यासाठी दिला, या पंचायत समितीच्या सभागृहामध्ये दिला, माझ्या लोकांनी मला निवडून दिलेल्या त्या मतदारांसाठी दिला. तर आता त्याचे उत्तर मला माझ्याकडेही नाही. ते उत्तर तुम्हाला कदाचित आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते हे देऊ शकतील, आणि तुम्हाला मिळालेच तर ते मलाही द्यावे असं मला वाटते. नेमकं तुम्ही भारतीय जनता पार्टीचं समजा सदस्यपद निवडून आले, तुम्ही भारतीय जनता पार्टीचं पुढे काम करणार काय? त्याबद्दल आम्ही आज विचार केलेला नाही. आम्ही फक्त सदस्यपदाचा या ठिकाणी राजीनामा देत आहोत. बाकी पक्षाबद्दल आज आम्ही बोलू शकत नाही. म्हणजे त्याबद्दल आम्ही आज काही ठरवलेलं नाही. की पद मिळालं नाही, सभापती पद मिळालं नाही म्हणून मी राजीनामा देत आहे, हे याचं मुळीच कारण नाही. याचं कारण एकच आहे की हे आम्हाला विश्वासात न घेता केलं, विश्वासघात केला, अशा व्यक्तीचा केला की ज्यांनी तुमच्या पक्षासाठी आयुष्य घालवलं, झिजले, त्यांनी निस्वार्थीपणे तुमची सेवा केली, लोकांची सेवा केली. कधीही त्यांनी 1 रुपयाची कोणाकडून मदत घेतली नाही. एवढं आपली आर्थिक परिस्थिती गंभीर असतानाही त्यांनी या गोष्टीचा कधी विचार केला नाही, स्वतःच्या परिस्थितीचा विचार केला नाही. मग अशा व्यक्तीने जर तुमच्यासाठी, आपल्या पक्षासाठी एकनिष्ठतेने काम केलं, आपलं आयुष्य झिजवलं, आणि तुम्ही आमचे नेते म्हणत आहे की बाबाराव काकासारखे नेते आमच्या पक्षामध्ये आहे आणि म्हणून आमच्या पक्षाची शान आहे, तर तशा व्यक्तीची जर तुमच्या पक्षामध्ये किंमत नाही तर आम्हालाही या पदाची गरज नाही, आणि आम्हाला या पदावर राहून काम करण्याची गरज नाही असं मला वाटते. आणि म्हणून मी हा निर्णय घेत आहे. तुम्ही भाऊक होत आहात, काय दुःख, म्हणजे काय मनातली, काय तुम्ही काल दिवसभर केलं, काय विचार केला होता? विचार तर हाच केला की राजीनामा द्यावा की नाही. कारण इतक्या लोकांनी जर आपल्याला निवडून दिलं तर त्यांच्या मतांचं काय, आपण जर आज राजीनामा देत आहोत तर त्यांच्या मतांचं काय. पण एक शेवटी माहिती झालं की ज्या लोकांनी मला मतं दिलेले आहेत तेही एक सर्वसाधारण लोक आहेत. आज माझ्या बाबतीत जर असं घडत आहे, माझ्या वडिलांनी 65 वर्षाच्या माझ्या वडिलांबाबत जर हे घडत आहे, एकनिष्ठ कार्यकर्त्यासोबत जर हे घडत आहे, तर आज मला मतं देणाऱ्या अशा कितीतरी कार्यकर्त्यांसोबत असा प्रकार घडू शकतो, घडलेला आहे, घडून गेलेला आहे. तर ही माझ्याकडून माझ्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर ही शिकवण मिळेल, पक्षाला मिळेल, नागरिकांना मिळेल, आणि प्रत्येकाला मिळेल की तुम्हाला जर कार्य करायचं आहे तर तुम्ही तुमच्या पदाचा मोह करू नका. तुम्ही पक्षासाठी झटायचं कारण नाही आहे. तुम्ही तुमचं अस्तित्व कायम ठेवा, अस्तित्वानुसार तुम्ही तुमचं कार्य करत राहा. त्याच्यासाठी कोणत्या नेत्याची, कोणत्या पक्षाची, कोणत्या चिन्हाची गरज तुम्हाला नाही आहे. आज राजीनामा दिला, मंजूर होईलच नाही होईलच, पुढं काय मंजूर होईल? ठाम आहात का? मी माझ्या मला कित्येक लोकांनी राजीनामा देण्याबाबत मला लोकांनी टोकलेलं आहे. मला कित्येक लोकांनी राजीनामा द्यायचा की नाही याचा परत विचार कर, याबाबत मला लोकांनी म्हटलेलं आहे. परंतु कसं आहे, ज्याच्यावर बितते त्यालाच कळते. आणि मला कुठेतरी समाजामध्ये संदेश द्यायचा आहे. कसं आहे, या गोष्टी जेव्हा घडतात तुमच्यावर, तर पुढे कोणी येऊन बोलत नाही. तर आज मी पुढे येऊन बोलत आहे, तर ते फक्त मी माझ्यासाठी येऊन बोलत नाही आहे, तर मी माझ्या सर्व ज्यांच्या बाबतीत असा प्रकार घडतो आहे त्यांच्यासाठी मी हे बोलत आहे. ह्याच त्या श्रद्धा बाबाराव वराडे यांनी थेट पंचायत समिती सदस्यपदाचा राजीनामासुद्धा दिला. त्यांचे वडील आपल्यासोबत आहे. नेमकं काका तुम्ही काय सांगाल? एक तुम्ही पक्षात सक्रिय म्हणून गणल्या गेल्या आहे भारतीय जनता पार्टीमध्ये. शिस्तीप्रमाणे जे काम असते, पंचायत समिती सभापतीची निवडणूक होती, त्याचा कार्यक्रम जो होता तो 1 वाजताचा होता.
आणि 1 वाजतापर्यंत फॉर्म मिळण्यासाठी ती 12 वाजे चांदूरला पोहोचायचं होतं, पण नागपूरला त्यांना तिला नेऊन ठेवलं आणि इथपर्यंत पोहोचू दिलं नाही आहे. सभापतीपदी दावेदार असतानासुद्धा आणि कोणत्याही प्रकारची याच्याबद्दल चर्चा न करता विश्वासघात केला. पक्षाने ज्यावेळेस सध्याला इथं या वेळेपर्यंत पोहोचली दावेदार असताना सुद्धा त्याला तिथं यूज दिलं नाही आहे, नागपूरला नेऊन ठेवलं होतं. त्याच्यामुळं ती गैरहजर असल्यामुळं 1 वाजेपर्यंत ती पोहोचू शकली नाही आणि पोहोचण्याचं दुसरं म्हणजे त्यांचं काही नाही, हे म्हणजे पक्षानं केलेला आमच्याशी घात आहे. त्यामुळं आम्ही राजीनामा दिलेला आहे. नेमकं श्रद्धाचे वडील म्हणत आहे की पक्षाने आमच्यासोबत घात केलेला आहे, हे त्यांनी त्यांच्या बोलण्यातून सुद्धा व्यक्त केलेलं आहे. नेमकं तू आज पंचायत समिती सदस्याचा राजीनामा दिला, पण तुझे जे मतदार बंधू आहेत त्या मतदार बंधूंना तू काय संदेश देणार? माझ्या मतदार बंधूंना मी सांगू इच्छिते की माझ्या वडिलासारखे एकनिष्ठ कार्यकर्ते, निस्वार्थीपणे काम करणारे कार्यकर्ते या पक्षामध्ये होते, परंतु त्यांची कवडी मात्रही या पक्षामध्ये आमची किंमत झालेली नाही. आणि तुम्हीही यासाठी मी सर्व कार्यकर्त्यांना या निमित्ताने सावधान करू इच्छिते की कोणत्याही पक्षाचं, भारतीय जनता पार्टीचंच नाही तर कोणत्याही पक्षाचं काम करताना त्याची किंमत राहील आणि आपल्या नेत्यांनाही त्याची किंमत राहील, याप्रमाणे त्यांनी कार्य करावं. ज्यावेळी त्यांची किंमत राहणार नाही, कारण तुमच्यामुळे नेते आहेत, नेत्यामुळे तुम्ही नाही, तर आपल्या स्वतःच्या मताची प्रत्येकाने किंमत ठेवून कार्य करावे. आणि अशी वेळ येईल तर कदाचित माझ्यासारखा निर्णय तुम्हाला घ्यावा वाटला तर तुम्ही घ्यावा. निश्चितच यांनी राजीनामा आज सदस्यपद राजीनामा सभापती प्रशांतजी भेंडे यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे आणि सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे म्हणून त्यांनीसुद्धा आपल्या MB न्यूजला 2 शब्दाची माहितीसुद्धा दिलेली आहे. मी मंगेश बेवडे. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि विविध बातम्या बघण्यासाठी www.mbnews365.in वर भेट द्या. धन्यवाद.